आता सणांची सुरुवात होणार म्हटलं की जेवायला केलेलं किंवा शिजवलेलं अन्न थोडंफार उरणारच. टाकून द्यावं तर वाटत नाही. भात उरला तर जास्तीत जास्त जिरा राईस किंवा फोडणीचा भात करतो. पण या पद्धतीच्या चटपटीत वड्या एकदा नक्की करून पहा. शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेल्या ह्या वड्या एकदा खाताल तर नक्कीच परत बनवताल. तर इथे मी घेतलेला आहे शिल्लक राहिलेलं भात, साधारण एक 2 कप इतकं, आणि त्याचबरोबर 2 थोड्या मोठ्या आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहे. भात जे आहे थोडंसं मोकळा सुटसुटीत आहे. त्यासाठी मिक्सरला बारीक असं फिरवणं होत नाही, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने भात छान फिरवून घेतलेला आहे. हिरवी मिरची साधारण 8 ते 10 कमी तिखटाचे आहेत बरं का, आणि 1 इंचाचं आलं, 1 चमचाभर जिरे आणि भरपूर अशी कवळ्या देठाची कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, हे सगळं मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर मी जे बटाटा घेतलेला होता ते किसून घेतलेला आहे. तयार करून घेतलेला ठेचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. भातात मीठ टाकलेलं असेल तर तुम्ही बेतानीच टाका. पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता या पिठाला छान बाइंडिंग येईल इतपत आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. तर इथे या ठिकाणी सगळं एक वाटीभर इतकं बेसन पीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण मिक्सरमधून फिरवून घेतो ना, त्यावेळेस पाण्याचा कमीत कमी वापर करायचा, म्हणजे पीठ जास्त बसणार नाही. तर या ठिकाणी वाटीभर टाकून घेतलेलं आहे आणि आणखीन 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे वड्या तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी ताटाला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. ताट घेते वेळेस खोलगट असा ताट घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये छान असं वड्या थापल्या जातील. तर ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मिश्रण टाकून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा हाताने छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. छान असं पसरून घेतल्यानंतर आता वरतून थोडेसे तीळ टाकून छान असं पसरून घेतलेलं आहे. छान असं थापून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे छान असं वाफून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. स्टँड ठेवलेलं आहे. पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर इथे तयार केलेलं ताट जे आहे ठेवायचं आणि झाकण गच्च लावायचं. तर आता यावर टाकण्यासाठी आपल्याला छान चटपटीत असा मसाला तयार करायचा आहे. तर चमचाभर आमचूर पावडर, अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे काळं मीठ, चमचाभर जिरे पावडर, चमचाभर धने पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर. तिखट नसते, फक्त रंग छान सुरेख येण्यासाठी. आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे. पाव चमचा काळे मिरे पूड आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. हे सगळं मिक्स करून आपल्याला एक चटपटीत मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि सोबतच चाट मसाला सुद्धा अगदी अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे. असं तयार केलेला मसाला तुम्ही एखाद्या डब्यात भरून ठेवलं की हवं त्यावेळेस तुम्हाला चटपटीत कुठलेही खमंग पदार्थ करताल तर त्यावर टाकू शकता. तर आता इथे साधारण एक 10 ते 12 मिनिटानंतर आपलं हे वड्याचं ताट जे आहे